गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. सकाळ झाले, माझी कनेरी बनले बट मला कोणी कनेरी खायला नाही दिली आणि मी इकडे चपात्या खातोय, शिळ्या चपात्या. का बेटा चपाती खाऊ? मी खाऊ? तू कुठे गेलता? सकाळीच मॉर्निंग वॉकला गेलता? अगं बाई भूक लागले. आई ती कनेरी आणले, भूक लागले. चपात्या तोडून तोडून खातो. शिला चपात्या अशा तोंडात भरल्यात. उचल 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 पटकन गादी. इथं आम्ही आलू पराठे बनवायला घेतलेत. आता आई बाबांनी खाल्ले, आता हे पार्सल देते आणि मग मला बनवते. चढ बाबू चढ चढ. चालला आजीला बोलवायला. अरे या ना पटकन. गौरव आता झालं मी विठ्ठलवाडी किंवा उल्हासनगर स्टेशनला थोडंसं सामान घ्यायचं आहे. तर कपडे चेंज केले, मग अगोदर ब्लॉग स्टार्ट केला त्यांना माहीत नाही. आता बघू, ट्रेन आहे अर्ध्या तासात, जरा लवकरच आले. शाळेला पोचले, आता ठरवते नेमकं जायचं कुठे. अजून ठरवलं आले थोडाफार काय घ्यायचं आहे तो घेते, जो आमच्या इकडं भेटत नाही असा. आता हालत खराब होणार आहे. आता ती कशी तरी अशीच सेटा पडायला लागली. 2 गोण्या आहेत आणि मी कशी एकटी घेऊ. चलो, एक टास्क आहे एका प्रकारचा, तो टास्क पण आपला होऊन जाईल. बघू आता कसं काय होतं आहे ते दाखवते तुम्हाला. तर दाखवता नाही येणार. मी 2 गोण्या घेतल्या तर डायरेक्ट तुम्हाला शहापूरलाच बघायला भेटते. आता त्यांना स्टेशनला बोलून गेले, तिथून बघायला तर डायरेक्ट शहा स्टेशन ओला केले. येताना पण ओलानी चालू, त्यामुळे तेवढं तरी बरं आहे बाबा. आता बघू. तिकडून आली, खूप स्ट्रेस म्हणजे असं टाकल्यासारखा झाला. मग जरा आराम केला आणि बाबू बघा माझा कुशीत कसं काय आलं आहे. आणि बाबू पण माझ्या जवळच झोपला आहे. आता उठते, 2-3 होम डिलिव्हरी आहेत, बाकीचं आहे. भूक लागले तर खाते पिते आणि मग भेटू. काय ती मला आणले? विठ्ठलवाडीपासून 2 पिशव्या घेऊन कशी काय आली माहिती आहे का? काय झालं, तिथे सामान घेतला. त्यांनी लगेच ना ओला बुक केली. माझ्यात ओला बुकच होत नव्हती. त्याने ओला बुक केली, रिक्षामध्ये सगळं सामान लोड करून दिला आणि आता बोलले आता तिथून घेऊन कशी जाऊ. तिथून गेली स्टेशनला, ह्या साईडून त्या साईडला कशी काय जाऊ. तर मग तिथं ना अशी माणसं बसलेली. त्यांनी काय केलं, इकडून त्या साईडला डायरेक्ट खालून अशी उडी मारून तिकडे 2 पिशव्या नेऊन दिल्या आणि मी पटकन पळत गेले आणि मी त्या साईडला गेले. त्यांनी डायरेक्ट माल डब्बा येतो ना तिथपर्यंत नेऊन दिला. तर मी त्याला पैसे देत होते, पण त्यांनी घेतले नाही. त्यांनी माणुसकी म्हणून हेल्प केली. आणि मग नंतर बोलले आत्ता तर मग बोलली आसनगाववरून शहापूरला आणणं म्हणजे तर डेंजरच काम आहे. मग यांना फोन केला, मग हे बोलतात येतो चल मी. मग हे आले, मग यांनी घेतला. तेव्हा कुठं बोलतात तेवढ्या हलक्या पिशव्या होत्या. एवढ्या लांबून अन्न काय खाऊ आहे का लेडीजला, हलक्या होत्या. तर आली, जरा आराम केला. आता लागले भूक. 10 वाजले. तर दररोज मी 9लाच जेवते आणि आता 10:30 वाजलेत. आता जाते जेवते. पूर्ण सकाळी तर पायात गोळा आलता, तर पाय असा ठणकतोय. काय सांगायचं, बाईची जात काम करून करून जीव जातो. बरं त्याला उतरायला भीती वाटते. तर बघा पडला. जाशील का? शी करून आलता तर चड्डी बदलले आता त्यांनी. जाशील बेटा तू एकटा? दे वाटी. वाटी काय काम आहे आपल्याला? बाय बाय कर. बाय कर. बाय कर ना बाबू मम्माला. अगं बाई घासायचे भांडी घासते. आता झालं तर 11 वाजले. तर आता तर काय मेडिकलला जायला इच्छा पण नाही राहिली.
भांडी घासते आणि नंतर आपला ब्लॉग बंद करते. अशा प्रकारे आपला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. खूप सपोर्टिव्ह. थँक्यू.